बांगलादेशात होत असलेल्या हिंदू समाज बांधवांवर अन्याय अत्याचाराच्या विरोधात भोकरदन शहरात हिंदू संघटना एकवटल्या, काढला भव्य आक्रोश मोर्चा। आज दिनांक 10 डिसेंबर 2024 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन यांच्या कार्यालयापर्यंत भोकरदन शहरातील व तालुक्यातील तसेच परिसरातील हजारो हिंदू समाज बांधवांनी व हिंदू संघटनांनी एकत्र येत बांगलादेशात होत असलेल्या हिंदू समाज बांधवांवर अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। या प्रसंगी बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे। हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। या प्रसंगी जय श्रीरामचा नारा देत हा भव्य आक्रोश मोर्चा भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाला। यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, संत, महंत, पुरुष, महिला मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे चित्र आज भोकरदन शहरात पाहायला मिळाले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशातील हिंदू बांधवांवर जो अनन्वित अत्याचार जिहादी शक्तीकडून चालू आहे त्याविरोधात आज संपूर्ण देशभर आपण हिंदू समाजाच्या वतीनं जनजागृती करतोय आणि हा अत्याचार थांबला पाहिजे। जागतिक पातळीवरती मानवाधिकाराचं हनन या निमित्तानं होत आहे आणि या सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे।